हॅलो स्टुडंट्स, डीएलएस ऑफ पिरामिड हा टॉपिक घेऊन मी आलेलो आहे तुमच्या सगळ्यांसमोर माझ्या युट्यूब चॅनलला अक्षयज व्ह्यू पॉइंट. या आधी आपण डीएलएस ऑफ प्रिझम, कोन, सिलेंडर हे सगळे बघितलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डीएलएस ऑफ स्क्वेअर पिरामिड, इक्वली इन्क्लाइन पोझिशन आणि रेक्टँग्युलर जो असतो तो आपण किंवा स्क्वेअर जो असतो तो पॅरलल पोझिशन, परपेंडिक्युलर पोझिशन कशी ड्रॉ करतो. त्याचबरोबर पेंटॅगोनल आणि हेक्झॅगोनल पिरामिडचा सुद्धा डीएलएस आपण बघणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. त्याआधी अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण ग्राफिक्स रिलेटेड, एक्झाम रिलेटेड बरेचसे व्हिडिओ या चॅनलवर असणार आहेत. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. सगळ्यात पहिले आपण प्रॉब्लेम घेत आहोत तर डीएलएस ऑफ स्क्वेअर पिरामिड, त्यानंतर पेंटॅगोनल आणि त्यानंतर हेक्झॅगोनल. ठीक आहे, थोडासा कदाचित मोठा होईल व्हिडिओ, पण एंडिंग पर्यंत बघा, तुम्हाला सगळे डाऊट क्लिअर होतील डीएलएस ऑफ पिरामिडचे. ओके, तर स्क्वेअर पिरामिडचा हा प्रॉब्लेम आहे डेव्हलपमेंटचा आणि स्टेटमेंट असं आहे की स्क्वेअर पिरामिड साइड ऑफ बेस 30 mm अँड ऍक्सिस हाईट 65. एक्झाम मध्ये हे डायमेन्शन व्हॅरी होत असतात, प्रत्येक वेळेस होत असतात, कुठल्याही युद्धात हरकत नाही. इट्स केप्ट ऑन एचपी, हॉरिझॉन्टल प्लेनवर तो पिरामिड ठेवलेला आहे. ऑन इट्स बेस विथ ऑल साइड्स ऑफ द बेस इक्वली इन्क्लाइन टू व्हीपी अँड देन ड्रॉ डीएलएस ऑफ पिरामिड. आता इथं सगळ्यात महत्वाचं सेंटेन्स आहे इक्वली इन्क्लाइन टू व्हीपी, सर्व साइड्स इक्वली इन्क्लाइन. ह्याचा मिनिंग काय होता? ठीक आहे, डीएलएस ऑफ प्रिझम हा जो टॉपिक आहे, हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही अवश्य बघा, म्हणजे तुम्हाला इथे समजेल हा स्क्वेअर ड्रॉ कसं करायचा. ओके, मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ती लिंक टाकतो. आता इथं आपल्याला दोन गोष्टी दिल्यात, साइड ऑफ बेस 30 mm अँड हाईट 65. XY लाईन पासून आपण प्रत्येक प्रॉब्लेमची सुरुवात करतो. ही जी पोझिशन आहे, ही पोझिशन आहे इक्वली इन्क्लाइन पोझिशन. ओके, आणि अजून पोझिशन एक असती तर ती असते साइड्स पॅरलल टू एचपी, पॅरलल टू व्हीपी किंवा परपेंडिक्युलर. तो इथं नाही आहे. हा प्रॉब्लेम स्टेटमेंट इक्वली इन्क्लाइनचा आहे. या दोन्ही मध्ये फरक काय आहे तो डीएलएस ऑफ प्रिझमचा प्रॉब्लेम तुम्ही बघा, स्क्वेअर प्रिझमचा माझ्या चॅनलवर आहे, त्यामध्ये दोन्हीही डिफरन्स मी सांगितलेले आहे. ओके, आता इथं आपल्याला इक्वली इन्क्लाइन म्हटलंय म्हणजे ही पोझिशन येईल. हा स्क्वेअर ड्रॉ कसा करायचा त्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेल मध्ये सांगितलंय. ओके, आता पिरामिड असल्यामुळे सेंटर पॉइंटला आपण हे सर्व लाईन, सर्व कॉर्नर्स हे घेणार आहोत. तर हा कॉर्नर बेस प्रॉब्लेम असं देखील आपण म्हणू शकतो किंवा इक्वली इन्क्लाइन. हे जे आहेत इक्वल इन्क्लेशन मध्ये असतात, म्हणून आपण तिथं ते नाव घेतलंय, ABCD असे नाव द्या. ठीक आहे, डायमेन्शन जे आहेत 30 mm, जे कुठल्या एक्झाम मध्ये दिलेत ते मेन्शन करायचे, फेंट लाईन वरती येतील. ओके, आता ही लाईन डार्क येईल आणि तिथं A आहे तर A', B आणि D सेम, B', D' आणि C. व्हर्टिकल स्ट्रेट लाईन किती दिलेली आहे तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये? 65 mm. तर मग ही लाईन 65 mm ची तुम्हाला घ्यायची. ओके, आता हा कॉर्नर बेस, इथं कॉर्नर आहे ना, हे दोन्ही ओव्हरलॅप होत आहेत म्हणून ही लाईन डार्क येईल. कधी कधी तिथं ऍक्सिस लाईन देखील असते, तर हे दोन पॉइंट तुम्हाला जॉईन करायचे या पॉइंटला. ठीक आहे, तिथं O' असं नाव द्या आणि हा असेल टॉप व्ह्यू, हा असेल फ्रंट व्ह्यू. ठीक आहे, तर 65 डायमेन्शन द्यायचे, 30 सुद्धा डायमेन्शन द्यायचे, म्हणजे पिरामिड असल्यामुळे ते आपल्याला असं येईल. ठीक आहे, फ्रंट व्ह्यू त्याचा, हा फ्रंट व्ह्यू आणि हा टॉप व्ह्यू. या केसमध्ये इक्वली इन्क्लाइन मध्ये ही लाईन डार्क. ओके, आता डेव्हलपमेंट कशी करायची आपण रेडियल डेव्हलपमेंट डीएलएस ऑफ कोन या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. ठीक आहे, सेम वे थोडीशी या व्हिडिओमध्ये सुद्धा येणार आहे. O', C' ही जी लाईन आहे, थोडंसं अंतर सोडा, अप्रॉक्सिमेट डिस्टन्स, आणि त्या लाईनला काय करायचं तुम्हाला, O', C' ला एक लाईन पॅरलल घ्यायची. ओके, थोडंसं केअरफुली लक्ष द्या. आता इथं आपण काय केलं, डायरेक्टली O', C' ला इथं पॅरलल घेतली. प्रत्येक प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये असं होत नाही. इथं असं का झालंय? ठीक आहे, इथं असं का झालंय तर O', C' हा आहे या लाईनचा फ्रंट व्ह्यू. ठीक आहे, ह्या लाईनचा टॉप व्ह्यू काय असेल? O आणि C ही लाईन, OC ही लाईन. टॉप व्ह्यू काय आहे? ही इन्क्लाइन आहे आणि त्याचा टॉप व्ह्यू स्ट्रेट लाईन आहे. महत्वाचं आहे हे तुम्हाला, म्हणजे आता जे सांगतोय त्याचा यूज तुम्हाला पेंटॅगोनल प्रिझम मध्ये होणार आहे आणि हेक्झॅगोनल पिरामिड मध्ये सुद्धा होणार आहे. ओके, O', C' इन्क्लाइन फ्रंट व्ह्यू आणि स्ट्रेट लाईन जर असेल टॉप व्ह्यू मध्ये तर आणि तरच ह्या लाईनला पॅरलल येतील. जर ही पोझिशन टॉप व्ह्यू मधली इक्वली इन्क्लाइन नसून पॅरलल असती तर मग केस वेगळी असती. पुढच्या स्लाइड मध्ये थोड्याच वेळात मी तुम्हाला ते सांगणार आहे. जर ही लाईन इथं स्ट्रेट नसती तर तो ही
पॅरलल लाईन कशा पद्धतीने आली असती, डेव्हलपमेंट कशा पद्धतीने आली असती. ओके, सध्या स्ट्रेट लाईन असताना डायरेक्टली या लाईनला एकदा बघूया डेव्हलपमेंट कशी आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. ओके, आता पॅरलल घेतल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे कोन मध्ये आपण काय केलं होतं, या पॉइंट पासून रेडियस घेऊन असा एक आर्क दिला होता. ओके, म्हणजे ए आणि ओ ए इथं जे नाव दिलेत आपण, हा हे डिस्टन्स कंपास मध्ये घेऊन एक अशी आपण म्हणतो की एक आर्क ड्रॉ केला होता. आणि इथं काय करायचं, ए बी डिस्टन्स कंपास मध्ये घ्या, इथून एक आर्क द्या. ठीक आहे, त्या पॉइंटला बी नाव द्या. डेव्हलपमेंट मध्ये कॅपिटल लेटर्स यूज केले जातात, कॅपिटल ए कॅपिटल बी. ठीक आहे, टॉप व्ह्यू सिंपल ABCD स्मॉल, फ्रंट व्ह्यू A डॅश B डॅश C डॅश O डॅश. डेव्हलपमेंट मध्ये कॅपिटल ABCD. ओके, AB डिस्टन्स कंपास मध्ये घेतलं, आर्क दिलाय, हेच डिस्टन्स कंपास मध्ये घेऊन परत एक आर्क द्या. असे तुम्हाला 4 वेळेस आर्क द्यायचे आहेत, कारण स्क्वेअर पिरामिड आहे. स्क्वेअर पिरामिड 4 साइड्स आहेत ना, मग तुम्हाला ABCD आणि सगळ्यात लास्ट परत A येईल. ठीक आहे, परत एच काय येईल तो बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. स्ट्रेट लाईनने जॉईन करायचंय, AB पण BC पण हे पण आणि ते पण. आर्क फेंट असेल पण ह्या बाकीच्या लाईन स्ट्रेट असतील. स्ट्रेट लाईनने जॉईन करायचं आणि डार्क लाईन्स O पॉइंट पासून सर्व पॉइंट जॉईन करून घ्या, तर ही होईल ट्रायंग्युलर. ठीक आहे, ट्रायंगल आपण 4 ट्रायंगल केलेत कारण स्क्वेअर पिरामिड आहे. पेंटागॉन असेल तर इथं काय येणार आहे, 5 ट्रायंगल येतील. हेक्सागॉन असेल तर काय 6 ट्रायंगल येतील. मेथड अशीच असेल. ठीक आहे, त्यावेळेस मी तुम्हाला ते सांगेल. आणि इथं नाव द्या DLS ऑफ पिरामिड. अशा पद्धतीने आपण हे घेतलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं हा टॉप व्ह्यू, हा फ्रंट व्ह्यू असताना डेव्हलपमेंट कशी आहे. ठीक आहे, यामध्ये एकच लक्षात ठेवायचं आहे, कारण पुढचा प्रॉब्लेम लगेच मी घेतोय. O डॅश C डॅश इन्क्लाइन इथं स्ट्रेट आहे म्हणून डायरेक्टली ह्या लाईनला पॅरलल घेतली. आता जर इथं स्ट्रेट नसेल तर काय, पुढचा प्रॉब्लेम बघूयात आपण. हा आहे तो प्रॉब्लेम, क्वेश्चन नंबर 2, स्क्वेअर पिरामिडचा क्वेश्चन नंबर 2. ड्रॉ द DLS ऑफ ऑर डेव्हलपमेंट ऑफ स्क्वेअर पिरामिड, साइड ऑफ बेस 30 आणि ऍक्सिस. थोड्या वेळासाठी आपण डायमेन्शन सेम घेऊयात. रेस्टिंग ऑन इट्स बेस ऑन HP अँड. महत्वाची लाईन बघा, आधी काय होतं, इक्वली इन्क्लाइन होतं, पोझिशन वेगळी आली. आता काय आहे की एज ऑफ बेस इज पॅरलल टू VP. ठीक आहे, पॅरलल टू VP हे जर असेल तर मग पोझिशन कशी असेल बघा. आता बघा, या केसमध्ये पॅरलल किंवा परपेंडिक्युलर, तर ही पोझिशन येईल. इक्वली इन्क्लाइन वेगळी पोझिशन होती. ही साइड पॅरलल आहे XY लाईनला, किंवा ही साइड परपेंडिक्युलर आहे XY लाईनला. ही जर बघितलं तर परपेंडिक्युलर येईल, ही जर बघितलं तर पॅरलल येईल. म्हणजे पॅरललचा क्वेश्चन असो किंवा परपेंडिक्युलर स्क्वेअर पिरामिडचा असो, टॉप व्ह्यू मध्ये स्क्वेअर तुमचा अशा पद्धतीनेच येईल. ओके, आता हे तुम्हाला O पॉइंट पासून सर्व पॉइंट जे आहेत ABCD हे जॉईन करून घ्यायचे. ठीक आहे, आणि डायमेन्शन जे आहे ते द्या. टॉप व्ह्यू नाव द्या, 2 फेंट लाईन वरती द्या. ओके, ऍक्सिस आता A डॅश B डॅश C डॅश, इथं काय झालं, हे 2 पॉइंट ओव्हरलॅप झाले, इथं हे 2 पॉइंट ओव्हरलॅप झाले. त्यानंतर ऍक्सिस लाईन द्या. मागच्या वेळेस इक्वली इन्क्लाइन पोझिशन किंवा कॉर्नर बेस असल्यामुळे ही लाईन डार्क आली होती. आता इथं ABCD लांब आहे, तर इथं काही नाहीये, ही लाईन ऍक्सिसच येईल. ठीक आहे, ही लाईन ऍक्सिसच येईल. आता इथं आहे 65. ठीक आहे, तेच द्यायचं. हाईट जी आहे 65, जी असेल जी काही तुम्हाला दिली तेवढी हाईट इथं ऍक्सिसला घ्यायची. ओके, हा तुम्हाला आता इथपासून हे लाईन्स जॉईन करायचे आहेत. ठीक आहे, डायरेक्टली डार्क लाईनने ते जॉईन होतील. नाव द्या फ्रंट व्ह्यू. आता सर्वात महत्वाचं ठीक आहे, इक्वली इन्क्लाइन पोझिशनला O डॅश C डॅश किंवा O डॅश D डॅश लास्टची जी लाईन असेल, जी कुठली असेल, तुम्ही 1 2 3 नाव द्या, ABCD द्या, कुठलंही द्या. लास्टची इथली जी लाईन असेल, इथं इन्क्लाइन आणि खाली काय होतं, ती स्ट्रेट लाईन होती आधीच्या प्रॉब्लेम मध्ये इक्वली इन्क्लाइनला. मग आपण डायरेक्टली या लाईनला पॅरलल घेतली. आता O डॅश C डॅश किंवा O डॅश D डॅश ही जी लाईन आहे, ही टॉप व्ह्यू मध्ये स्ट्रेट आहे का बघा, नाहीये. OC लाईन इन्क्लाइन आहे, OD लाईन इन्क्लाइन, म्हणजे यापैकी कुठलीही लाईन स्ट्रेट नाहीये. ठीक आहे, मग आपल्याला डायरेक्टली पॅरलल घेता येणार नाही. ठीक आहे, O डॅश C डॅश आणि OC इन्क्लाइन आहे ना, तर ती स्ट्रेट पाहिजे. नसेल तर ती करून घ्या. डायरेक्टली या लाईनला पॅरलल येणार नाही, तर ती स्ट्रेट लाईन कशी करायची त्याची एक सिंपल मेथड आहे. आणि हीच मेथड तुम्हाला पेंटागॉन असेल किंवा हेक्सागॉन असेल त्यामध्ये सुद्धा युज करायची. केअरफुली बघा, O पासून स्ट्रेट लाईन एक द्या, फेंट लाईन. आता हे सर्व इथलं कन्स्ट्रक्शन फेंट असेल.
स्ट्रेट लाईन दिली, ठीक आहे, पहिली स्टेप. त्यानंतर ओसी डिस्टन्स कंपास मध्ये घ्या आणि आर्क द्या. स्ट्रेट लाईन दिली, ओसी डिस्टन्स कंपास मध्ये घेतलं, आर्क दिलं. हा जो पॉइंट असेल तो इथून वरती घ्या. मी एरो हेड देतो मुद्दाम, इथून वरती घ्या आणि या पॉइंटला नाव द्या C1. कुठलंही नाव द्या, हरकत नाही, ठीक आहे. C1 नाव दिले आपण. O' C1 हे जॉईन करून घ्या फेंट लाईन. ओके, फेंट लाईन, डार्क नाही येणार. काय केलंय बघा, ही मेथड तुम्हाला पेंटागॉन मध्ये युज करायची आणि हेक्सागॉन मध्ये युज करायची. आता आपल्याला पॅरलल या लाईनला नाही ड्रॉ करायचा. या लाईनला आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये पॅरलल घेतलं ना, आता तसं नाही. O' C1 ही जी लाईन आहे तर त्या लाईनला आपल्याला इथं पॅरलल घ्यायची आहे. ओके, हेच काय करायचं तुम्हाला की पेंटागॉन जरी असेल, जर ओसी ही लाईन इथं स्ट्रेट नसेल, अशी इन्क्लाइन असेल, परत पेंटागॉन मध्ये पण आणि हेक्सागॉन मध्ये पण असेल तर ठीक आहे, असेल तर डायरेक्टली या लाईनला पॅरलल घ्या जसं आधी आपण केलं. नसेल तर स्ट्रेट लाईन फेंट, रेडियस घेऊन आर्क, तिथून वरती स्ट्रेट लाईन, C1 नाव द्या, फेंट लाईन, या लाईनला आता पॅरलल येईल. या पुढची प्रोसेस सेम असेल. आपण आता स्क्वेअर पिरॅमिडची डेव्हलपमेंट बघितली. OA नाव दिलं, आर्क दिला, स्क्वेअर आहे म्हणजे मग AB डिस्टन्स घेऊन 4 वेळेस ते मार्क करायचं. जस्ट आता आपण जे बघितलं तेच नाव द्या आणि इथं स्ट्रेट लाईन, स्ट्रेट डार्क लाईन ते AB, BC, CD आणि DA असं जॉईन करा. परत या सर्व लाईन्स तुम्हाला इथून जॉईन करायच्या आहेत. ही डार्क लाईन्स येतील आणि अशी असेल DLS ऑफ स्क्वेअर. जसं आपण आधी बघितलं सेम. इथं फरक नाही पडणार आहे, फक्त ही पोझिशन किंवा हा पार्ट नवीन आहे. जर तुम्ही हे केलं नाही, डायरेक्टली या लाईनला पॅरलल काढली या केसमध्ये, तर मग मार्क्स जाऊ शकतात. ओके, ठीक आहे. तर स्क्वेअर पिरॅमिड कळालंय. आता आपण प्रॉब्लेम बघणार आहोत पेंटॅगोनल पिरॅमिडचा. ज्यांना DLS ऑफ प्रिझम कळालंय, ज्यांना DLS ऑफ कोन कळालंय, आणि आता आपण पिरॅमिड बघतो आहे, पहिले 2 प्रॉब्लेम कळाले, त्यांना हे इझी जाणार आहे एकदम. ठीक आहे, ते आता जास्त एक्सप्लेन करत नाही मी. प्रॉब्लेम स्टेटमेंट बघा. पेंटॅगोनल पिरॅमिड, साइड ऑफ बेस दिले जाईल, इथं 25 दिली, हाईट एक्सिस हाईट 52 दिली, जे काही दिले जाईल, रेस्टिंग ऑन HP, एज ऑफ बेस इज परपेंडिक्युलर टू VP. ड्रॉ DLS ऑफ पिरॅमिड, पेंटॅगोनल पिरॅमिड. पेंटॅगोनल पिरॅमिडचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू ड्रॉ करण्याआधी आपल्याला माहिती आहे की रेस्टिंग ऑन HP असताना तो टॉप व्ह्यू जो असतो तो पेंटॅगॉन येईल आणि वरती जो असतो तो ट्रायंग्युलर शेप येईल. कसा, त्याआधी तुम्हाला हे माहिती पाहिजे की पेंटॅगॉन ड्रॉ कसं केलं जातो. ठीक आहे, माझ्या चॅनलवर DLS ऑफ प्रिझम, पेंटॅगोनल प्रिझम असा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की हे ड्रॉ कसा करायचा. ठीक आहे, 108 डिग्री अँगल आपल्याला माहितच आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा, तुम्हाला पेंटॅगॉन ड्रॉ कसा करायचा ते समजून जाईल. आणि 2 केसेस असू शकतात बघा पेंटॅगॉनच्या. पहिली केस म्हणजे बेस ऑफ प्रिझम पॅरलल टू VP. ठीक आहे, हा जो बेस आहे तो पॅरलल टू VP. यामध्ये परत 2 केस येतील, हे पॅरलल आहे, हे पॅरलल आहे. ठीक आहे, मग या दोन्हीत फरक काय, तर हा नियर टू ऑब्झर्वर अशी डायग्राम येईल टॉप व्ह्यू मध्ये, अवे फ्रॉम ऑब्झर्वर ही डायग्राम येईल. ठीक आहे, हे डिटेल मध्ये मी सांगितलं, आता परत रिपीट करत नाही. DLS ऑफ प्रिझमचा प्रॉब्लेम बघा, त्यात तुम्हाला हे कळलं, या 2 टॉप व्ह्यू मधल्या पोझिशन कशा. फ्रंट व्ह्यूचा जो काही येईल तो येईल, प्रिझम पिरॅमिड नुसार व्हॅरी होईल. ह्या 2 पोझिशन असतील. आणि दुसरं असेल की बेस ऑफ प्रिझम परपेंडिक्युलर, हा आला परपेंडिक्युलर पोझिशन, ही किंवा ही. तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला हे कळेल. आपण आता हा प्रॉब्लेम बघूयात. ओके, किंवा कॉर्नर बेस आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, आता आपल्याला जो पेंटॅगॉन पिरॅमिडचा जो प्रॉब्लेम दिला त्यामध्ये बेस ऑफ एज इज परपेंडिक्युलर टू VP असं म्हटलंय. म्हणजे काय की एज ऑफ बेस हा येईल परपेंडिक्युलर टू XY लाईन आणि पेंटॅगॉन हा अशा पद्धतीने ड्रॉ होईल. ठीक आहे, आणि पिरॅमिड असल्यामुळं O पॉइंटला सगळ्या लाईन्स ह्या जॉईन होतील. ठीक आहे, ABCDE असं नाव द्या, डायमेन्शन्स द्या, जे काही असतील 25 या प्रॉब्लेम मध्ये आहेत. टॉप व्ह्यू नाव द्या, फेंट लाईन वरती येतील. इथं असं आहे की A आणि B ओव्हरलॅप होतील, सेम वे C आणि E देखील ओव्हरलॅप होतील. C', E', D पॉइंट एंडिंगला येईल. लाईन द्यायची, इथे ऍक्सिस येईल, ऍक्सिस हाईट किती दिली आहे 52, तेवढी घ्या आणि तिथं मेन्शन करा. त्याचबरोबर हा पॉइंट इथे जॉईन करा, हा पॉइंट इथे, आणि सगळे जे काही 3ही पॉइंट आलेले असतील ते तुम्हाला काय करायचे, जो O' आहे इथे जॉईन करा, इथे जॉईन करा आणि इथे जॉईन करा. फ्रंट व्ह्यू ऑफ पिरॅमिड हा असेल. ठीक आहे, आता इथं तेचा मगाशी मी तुम्हाला सांगितलंय O' D' इन्क्लाइन आहे. टॉप व्ह्यू काय त्याचा सरळ आहे, स्ट्रेट लाईन आहे, मग काही हरकत नाही, डायरेक्टली या लाईनला पॅरलल घ्या. जर नसता, इथं स्ट्रेट लाईन नसती, जर पोझिशन वेगळी असती
तर मात्र तुम्हाला ती C1 ची ती मी आर्क करून जी मेथड सांगितली ती तुम्हाला करावी लागली असती. ओके, आता काही अडचण नाहीये. स्ट्रेट लाईन असल्यामुळे या लाईनला डायरेक्टली पॅरलल येईल आणि डेव्हलपमेंट आपली सेमच असणार आहे. जशी स्क्वेअर पिरामिडची केली 4 आर्क दिले. AB डिस्टन्स कंपास मध्ये घ्या. ठीक आहे, सॉरी आधी OA असा आर्क करा, OA रेडियस घेऊन आर्क करा आणि AB डिस्टन्स कंपास मध्ये घ्या. इथं 5 वेळेस आर्क द्या. ठीक आहे, म्हणजे 25 घेऊन पेंटागोनल प्रिझम आहे म्हणून 5 आर्क तिथे येतील आणि हे तुम्हाला स्ट्रेट लाईननी जॉईन करायचे आहे. ओके, डार्क लाईन येतील. आर्क फक्त फेंट असेल आणि हे डार्क असेल. O पॉइंट पासून सगळे पॉइंट स्ट्रेट लाईननी जॉईन करा जेणेकरून ट्रायंग्युलर शेप जे आहे तो 5 वेळेस येईल. ठीक आहे, म्हणजे अशी असेल ती डेव्हलपमेंट ऑफ पेंटागोनल पिरामिड. सेमच ही प्रोसेस सेमच आहे, फक्त साइड्स नुसार ते व्हॅरी करायचं. ठीक आहे, नेमिंग नंबरिंग द्यायला विसरू नका. XY लाईन फेंट असेल आणि डायमेन्शन द्यायला विसरू नका. आता आपण बघूयात की हेक्सागोनल पिरामिड. ठीक आहे, प्रॉब्लेम स्टेटमेंट रीड करा. हेक्सागोनल पिरामिड बेस साइड दिली आणि हाईट दिलेली 58 हाईट आहे. रेस्टिंग व्हर्टिकली विथ इट्स बेस ऑन ग्राउंड. ग्राउंड वर रेस्ट केलेला आहे म्हणजे काय की हॉरिझॉन्टल प्लेन वरच ठेवलाय. ठीक आहे, अँड 2 ऑफ द साइड्स ऑफ बेस पॅरलल टू VP. 2 साइड पॅरलल आहेत VP ला आणि ड्रॉ द DLS असं म्हटलंय. मग आता आपल्याला माहिती आहे की या 2च केस हेक्सागोन मध्ये येतात. ठीक आहे, ड्रॉ करण्याआधी तुम्हाला ही पॅरलल साइड ही अशी आहे आणि परपेंडिक्युलर म्हणजे हे येईल. रेस्टिंग ऑन साइड आणि रेस्टिंग ऑन कॉर्नर असं पण वर्ड युज केला जातो. हेक्सागोनल पिरामिड रेस्टिंग ऑन इट्स कॉर्नर, मग ते हे येईल. आता हे कसे ड्रॉ करायचे काय, हेक्सागोनल प्रिझमचा DLS असा एक व्हिडिओ आहे, त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक टाकतो, तर तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला इझी जाईल हे कसं ड्रॉ करतात हेक्सागोन. ठीक आहे, मग त्याला आता आपण वेळ जास्त घालत नाही. ठीक आहे, आणि एज ऑफ बेस पॅरलल टू VP असताना आता अशी पोझिशन येईल. ठीक आहे, पॅरलल लाईन्स असतील. या सेंटर पॉइंट पासून डार्क लाईन जॉईन करा. वरती ज्या आहेत त्या प्रोजेक्शन घ्या फ्रंट लाईन मध्ये. इथं या O पॉइंट पर्यंत जॉईन होईल जसं आता आपण केलं, फक्त इथं हेक्सागोन येईल आणि 6 पॉइंट येतील ABCDEF. ठीक आहे, पॅरलल पोझिशन ही जर परपेंडिक्युलर असती तर मग पोझिशन वेगळी आली असते. आणि सगळ्यात महत्वाचं काय की O'D' इथं ओडी स्ट्रेट आहे ना म्हणून डायरेक्टली पॅरलल घेतली आणि आर्क ड्रॉ करून AB 6 वेळेस आपण ते घेतलं आणि हेक्सागोनल बनवलं. जर ही पोझिशन वेगळी असती तर आपल्याला C1 ची जी मेथड आहे, C1 पॉइंट कन्स्ट्रक्ट कसा करायचा, ती मेथड इथे यूज करावी लागली असती. पॅरलल पोझिशन दिली म्हणजे डायरेक्टली आपण या लाईनला पॅरलल घेतला आणि मग तो आर्क ड्रॉ करून त्याची डेव्हलपमेंट आपण केलेली आहे. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ स्क्वेअर पिरामिड, डेव्हलपमेंट ऑफ पेंटागोनल पिरामिड आणि डेव्हलपमेंट ऑफ हेक्सागोनल पिरामिड बघितलेलं आहे. बरेचसे पॉइंट मी डिस्कस केले. तुम्हाला कुठलाही डाऊट असेल, एखादा प्रॉब्लेम घ्यायचा असेल, कमेंट मध्ये अवश्य सांगा. तो व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर येईल. तर अक्षयच व्ह्यू पॉइंट या माझ्या चॅनलशी कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.